नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. आज आहे 1 फेब्रुवारी 2025 आणि थोड्याशा ब्रेकनंतर पुन्हा एकदा रेडी झालो आहे आपण एका नवीन प्रवासासाठी. सध्या मी आहे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट. आपण पाहत आहे टर्मिनल 2 हे नवीन बिल्डिंग झालेली आहे आणि खूपच सुंदर आहे. आपण बघता इथं खूप सारे आउटलेट्स आहेत या साईडला. आत्ता सध्या माझा हा फर्स्ट टाईम आहे इकडे यायचा. आपण या साईडला मिंट अँड मिरची बघताय, कोस्टा कॉफी वगैरे बघताय. इकडे बॅगेज वगैरे ठेवण्यासाठी भरपूर सारे ऑप्शन्स आहेत, म्हणजे बॅगेज घेण्यासाठी. आपण बघता इथं ब्रँडेड बॅगेज वगैरे आहेत, पण ह्याच्या किमती विचारू नका. तर आपली फ्लाईट आहे, थंबनेल टायटलवरून आपल्याला समजलं असेल, आज आपण प्रवास करतो आहे पुणे ते कोलकाता, पुन्हा एकदा एअर आकाशामध्ये. तर आता या साईडला लाऊंज आहे. लाऊंज क्रेडिट कार्ड काय चेंज नाही झाला, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेल, तरीसुद्धा एकदा ट्राय करूयात. जर झालं तर दाखवतोच, नाहीतर मग आपण जाऊयात गेट नंबर 4ला. तर आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, नोटिफिकेशनची बेल दाबली नसेल तर जरूर दाबा. आणि हा इंस्टाग्रामला आपण मला फॉलो करू शकता. इन्स्टा आय डी आहे पुणेरी.हमसफर. नेहमीप्रमाणे आपण क्रेडिट कार्ड चेक केलं नाही चाललं, ठीक आहे. आता फ्लाईटचा टायमिंग आपला 10 वाजताचा. तर थोडासा वेट करू ते इथं आणि गेट नंबर 4 पाशी जाऊयात. गेट नंबर 3 समोर बघताय आणि या साईडला सेटिंग एरिया आहे. सध्या मी पण इथं बसलो, आता आराम करतो आहे, कारण की अजून 1 ते 1.5 तास बाकी आहे. आपल्याला 10 वाजता फ्लाईट आहे आपली. आपल्या समोर आपण बघताय पुण्याची शान गुडलक कॅफे. गुडलक कॅफेचं इथं आउटलेट आहे. त्यानंतर इथं आपण चाय पॉईंट बघताय, गणेश भेळे. या साईडला इथलं लक्ष्मीनारायण चिवडा फेमस पुण्याचा. पुण्याचे जे फेमस ब्रँड आहेत ना, सगळे तिथं. आता सध्या हे गेट नंबर 3 आहे. इथं सध्या कुठलीही फ्लाईट जाणार नाही, त्यामुळे इथं गर्दी कमी आहे. पण पलीकडच्या साईडला आहे ना, गेट नंबर 4 आहे, तिथे ना फुल आहे. कुठली तरी दिल्लीची फ्लाईट आहे तिथे सध्या शेड्यूल, आणि आपली पण फ्लाईट त्यानंतर आहे. चला, बोर्डिंग टाईम झालेला आहे आपला. तर चला आता फायनली बोर्डिंग टाईम. समोर आपण बघताय कॉकपिट. एअरो ब्रिजने चाललो आहे. चला, ब्रँड न्यू एअर कसा फ्लाईट बघा कशी दिसते. 3x3चं कॉम्बिनेशन आहे सेटिंग. आता 3री वेळ आहे आपली एअर आकाशामध्ये. तर चला फायनली आपल्या सीटवर बसलो आहे. आज आपण प्रवास एकटा नाही करत आहे, आपला फ्रेंड आपल्यासोबत आहे आणि अजून एक मित्र आपला जॉईन करणार आहे. ह्या ट्रिपमध्ये आपल्याला समजणारच आहे, खूप इंटरेस्टिंग अशी सिरीज होणार आहे ही, आणि याच्यामध्ये आपल्याला जबरदस्त असे व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. आता सध्या बघता आपली ब्रँड न्यू एअर आकाशा फ्लाईट. सध्या फ्युल भरायचं काम चालू येतं. या साईडला आपण पाहताय विंगच्या शेजारची सीट आहे आपली. पुणे एअरपोर्ट, सकाळचं वातावरण 1 नंबर. आणि आता आहे ना, आज यावेळेस खाण्यापिण्याचं दरवेळेस आपण काहीतरी घेतो फ्लाईटमध्ये, यावेळेस आपण घरून जेवण आणलं आहे, ते आपण ट्राय करणार आहोत. आणि घरचं जेवण फ्लाईटमध्ये खाण्याची मजा वेगळीच आहे, ते मी आपल्याला दाखवणार आहे फ्लाईटच्या दरम्यान. आणि आजचा आपला फ्लाईटचा जो प्रवास आहे तो सर्वात जास्त असणार आहे. याच्या आधी मी प्रवास केला होता, तो होता अयोध्या ते मुंबई, जवळजवळ 2 तास लागले होते. पण आजचा जो प्रवास आहे 2 तास 20 मिनटं, म्हणजे जवळजवळ 2.5 तासांचा प्रवास असणार आहे. निघेले जातात फ्लाईट काही क्षणात. अजून काही पॅसेंजर्स आहेत, बोर्डिंग करतात आहे. आणि एअर आकाशाचं आपण सेटिंग बघितलं तर कम्फर्टेबल आहे, लेग स्पेस पण आहे. इथं पाणी बॉटल आम्ही बाहेरूनच घेतली, ही आपल्याला 70 रुपयाला पडली. आमची चुकी झाली, आधी बाहेरूनच घेतली पाहिजे होती, पण बाहेरून घेतली नसल्यामुळे भुर्दंड बसला. अर्धा लिटरची बॉटल. आता सगळ्यात पहिल्यांदा इंटेरियर बघा. वरच्या साईडला AC आणि लाईट वगैरे आहे या साईडला. त्यानंतर इथं ट्रे दिलेला आहे. लेग स्पेस बघताय. हा आपला बोर्डिंग पास. इथं हे यांचं मेनू कार्ड. याच्या व्यतिरिक्त आपल्याला सेफ्टी इन्स्ट्रक्शन कार्ड आहे, याच्यामध्ये आपण हे फॉलो करू शकता. समोर आपण बघताय एअर इंडिया एक्सप्रेसची फ्लाईट आत्ताच आली आहे. गेट नंबर 5 पाशी एअरो ब्रिजला कनेक्ट होते. आणि आता आपली फ्लाईट निघण्यासाठी सज्ज आहे. आता थोड्याच वेळात फ्युअल कंप्लीट होणार आहे भरून. 10:46 झालेत. आपण पाहताय फ्लाईट आपली निघालेली आहे पुणे एअरपोर्टपासून. आणि फ्लाईटला निघायचा टायमिंग होता 10:20. जवळजवळ 25 मिनटं फ्लाईट डिले निघण्यासाठी डिले झाली. पण मला वाटतं की मेकअप करून टाकेल एअरमध्ये. स्पीड बघा आता आपण कसा गेन करतो. आणि फ्लाईटने टेक ऑफ घेतला आपला. स्पीड बघताय तुम्ही जागेवर. आता 300 वर आपण टेक ऑफ करणार. 100 असं आहे. 1 नंबर.
व्ह्यू बघा तुम्ही पुण्याचा खालून. आणि आज आहे ना एअर आकाशाची जी काच आहे ना ती जबरदस्त क्लीन आहे. पहिल्यांदा अशी काच भेटली आपल्याला. चाललो ना आपण. अरे उंच घ्या ना एकदम, त्यांना खाली टाक एकदम. असं झालं. कारण केवल स्नैक्स और कोल्ड बेवरेजेस ही बिक्री के लिए उपलब्ध है. इस उड़ान में बिक्री के लिए जलपान में काजू, मिश्रित मेवा. 11 वाजले आता पुण्यातनं आपण निघलोय आणि आता फ्लाईट आपली पुढे पोहोचली. मी आपल्याला दाखवतो. आपण बघता आपण आता संगमनेरच्या जवळजवळ पोहोचलोय आणि मोजून मला वाटतंय 10 मिनटं झालेत आपल्याला. आता पॅसेंजर्स वगैरे सगळे जागेवरून उठायला लागलेत. आता 2 तासाची फ्लाईट आहे, 2.25 तासाची. काय करणार नाही का जागेवर बसून. तर आपण पण आता थोडंसं जेवण वगैरे करूयात कारण दुपार झाली. आणि स्पीड बघताय आता आपण जवळजवळ 800च्या जवळ चाललाय. तर कुठल्या क्षणी 800 क्रॉस करू शकतात आपण. फ्लाईटने आता आपल्या हाय अल्टिट्यूड गेन केलेला आहे. आपण बघताय निळशार आकाश. खाली आपण बघताय हा नजारा. स्पीड इकडे बघताय 800च्या वर. आणि आपलं जेवण घरची चपाती, बॉइल्ड एग भुर्जी. आता ही टेस्ट करायची मजा आहे. ती 35,000 फुटावरून वेगळीच आहे. या मंडळी जेवायला या. मस्तपैकी असं आपलं जेवण झालेलं आहे. आणि सध्या आपली फ्लाईट बघा पुढे बुलढाण्याच्या पुढे आली. खामगाव अकोला मार्गे आता पुढे नागपूरकडे जाईल मला असं वाटतं. ज्या साईडने जाणार तसं मी आपल्याला दाखवेलच. अमरावती वगैरे दिसते या साईडला बघा. आत्ता अल्टिट्यूड आहे आपला 35,000 फूट. जेवण वगैरे एकदम मस्त झालं. आता थोडीशी झोप पण काढायला भेटणार आहे कारण की 2-2.25 तास फ्लाईट आहे म्हणल्यावर एखादी तास झोप तर होतेच. 11:40 झालेत. आपण पोचलोय नागपूरला. खाली नागपूरचा नजारा बघा. आता ढग थोडेसे ना डेन्स झाले त्यामुळे व्हिजिबिलिटी नाही आहे तेवढी. पन्नास मिनिटाची फ्लाईट जर्नी झाली आहे आतापर्यंत. एक नंबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता तिकीट आम्ही काढलं होतं जवळजवळ 1 ते 1.5 महिन्यापूर्वी. 7,300 रुपये तिकीट दर लागला. आणि त्याच्यानंतर विंडो सीट पण बुक केली मी वेब चेक इन करताना काल. त्यासाठी मला एक्स्ट्रा 250 रुपये लागले. तर हा काही तिकीट दर होतं. आणि याच्यामध्ये हे व्हेरी करतं जर आपण लवकर उशिरा बुक केलं तर यामध्ये हा फरक पडतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून की आपला जो अंतर आहे पुणे ते कोलकाता ते आहे जवळजवळ 1900 किलोमीटर. आणि जसं मी आपल्याला ऑलरेडी सांगितलं 2.25 तास लागतील आपल्याला पोहोचायला. तर एअर आकाशाच्या वॉशरूममध्ये आलो आहे. वॉशरूम आपण बघताय इकडे मिरर. या साईडला आपल्याला कोंबोर्ड आहे. इकडे आपल्याला बेसिन. छान आहे. 11:49 झालेत. आता बघता आपण गोंदिया क्रॉस केले आणि छत्तीसगडमध्ये एंट्री केली. बॉर्डर आताच क्रॉस केली आपण. मंडळी 12:30 झाले आहेत आणि आपण फ्लाईट टेक ऑफ केली होती बरोबर 11ला 10 मिनटं कमी होते. आणि आता आपण बघताय बंगालमध्ये एंट्री केली आहे. म्हणजे करायच्या मार्गावरच होतो आपण. हे बघता बंगालची बॉर्डर आहे. त्यानंतर इथे खडगपूर आणि मग कोलकाता. बघा अनाऊन्समेंट झाली आहे. बाहेरचा नजारा बघा तुम्ही.
सूचित करते हुए प्रसन्नता है कि हम निर्धारित समय से पहले पहुंच गए हैं। बाहर का तापमान 30 डिग्री सेल्सियस है। कुर्सी की पेटी की संकेत रहने तक कृपया अपने स्थान पर बैठे रहे। अब आप अपने मोबाइल फोन्स का इस्तेमाल कर सकते हैं। सामान कक्ष सावधानी से खोलें और विमान से उतरते समय अपना सारा सामान चला वेलकम टू कोलकाता. समोरची आपली फ्लाईट बघताय, बस आली आपली. चला बसमध्ये बसूयात. वाव, वातावरण बघा इथलं कोलकात्याचं. आपण आलो त्यावेळेस एकदम ऊन पडलं होतं. जवळजवळ जमशेदपूरपर्यंत पोहोचोसपर्यंत ऊन होतं आणि त्याच्यानंतर खडगपूर आणि त्याच्यानंतर समोर आपण बघताय बेल्ट नंबर 5. आपली जी बॅग आहे ती येणार आहे बेल्ट नंबर 8वर. आत्ताच इकडून बसमधून उतरलो आहे. तसं मोठं एअरपोर्ट आहे. पहिल्यांदा आलो आहे कोलकात्यात, म्हणजे फ्लाईटनी. ट्रेनने याच्या आधीसुद्धा आलो होतो. कोलकात्याची शान बेंगॉल टायगर बघा आणि हावडा ब्रिज. चला बेल्ट नंबर 8 पाशी आलो आहे. चला आपल्या बॅगची वाट बघू आता. चला बॅग भेटली आपली. तर चला फायनली एक्झिट. कैसे भाई? तर म्हणजे आता आपण आलो एअरपोर्टच्या बाहेर. समोर आपण बघताय आपला मित्र आपल्याला भेटलाय आणि हा व्हिडिओ आता आपण इथेच एंड करूया. तर म्हणजे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि हां, इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. इंस्टा ID आहे पुणेरी.हमसफर. सगळ्यात महत्त्वाचं 2 तास 5 मिनटं लागले आपल्याला. ट्रॅव्हल जर्नी झाली आणि 1 नंबर प्रवास झाला. इथं आल्यानंतर आपल्याला इकडचं वातावरण एकदम वेगळं, पुण्याचं वातावरण एकदम वेगळं होतं. तर फूड एक्सपिरियन्स म्हणजे यावेळेस स्पेशल आपण केलं होतं. सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आपण आणलं होतं घरून जेवण. आणि घरून जेवण तेही 35,000 फुटावर. खाण्याची जी मजा होती ना ती वेगळीच होती. ओव्हरऑल एक्सपिरियन्स एक आकाशा एअरसोबत तर मस्तच होता. मागच्या वेळेस तर थोडासा खराब होता पण यावेळेस 1 नंबर होता. तर चला मग म्हणजे भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.